इथे टमाटे टाकून घ्यायचे कढईमध्ये. कोथिंबीर, आणि वाळलेला लाल मिरची. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे झालं आहे फ्रेंड. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घेऊ आणि याच्यात अजून काय काय टाकायचं ते दाखवते तुम्हाला. आता अगोदर हे थंड होऊ देऊया. थंड झाल्यावर मग मिक्सरमध्ये हे दळून घ्यायचं आहे. याची साल वगैरे काही काढायची गरज नाही, डायरेक्ट दळून घ्यायचं आहे. हे पूर्ण थंड झालेलं आहे. आपण पाण्यातून काढून आणि दळायला टाकून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आता हे आपण मिक्सरला दळून घ्यायचं आहे. ही झाली आपली पेस्ट. चला तर मग आता ही कशी पातळ बनवायची त्याची फोडणी तुम्हाला दाखवून देते. आता हे जे पाणी आहे आपलं, जे आपण टोमॅटो मिरची वगैरे बॉईल केले त्या पाण्यातच हे पेस्ट टाकून द्यायचे आहे. हे पाणी आणि चटणी एकत्र घालून परत चटणी काढून घ्यायची आहे 5 मिनिट. इथे कढई ठेवली, कढईत तेल टाकलं आहे. कढईमध्ये बारीक, एकदम बारीक फाईन कांदा चिरून घ्यायचा आहे थोडाच. त्यानंतर लसूण अद्रक पण बारीक कुटून किंवा चॉपर करून घ्यायचा आहे बारीक. मी चॉपर करून घेतलेला आहे. जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही. एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. जास्त पण ब्राऊन वगैरे नाही करायचं आहे. त्याचा व्हाईटपणा पण नाही गेला पाहिजे आणि त्याचा कच्चापणा पण गेला पाहिजे. त्यामुळे 1 मिनिटासाठी पटपट कालवून घ्यायचं आहे. असं कलर बदलू द्यायचा नाही तो चटणीचा. आता या कढईत आपण जे आहे पेस्ट बनवून ठेवलेली ती टाकून घ्यायची आहे. यात पाणी टाकायचं बिलकुल नाही हं वरचं. हे जे असं आहे हे हाताने आपण साफ करून याच्यात टाकायचं आहे. आता यात तुमच्या चटणीच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमची चटणी जेवढी आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण सॉसेस टाकून घेऊया. आता इथं मी व्हाईट व्हिनेगर टाकून घेत आहे. हे 2 ते 3 चमचे व्हिनेगर टाकायचं आहे. चटणी कमी असेल तर 1 चमचा, थोडी जास्त असेल तर 2 चमचे त्यानुसार. हे पण व्हिनेगर 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो केचप पण टाकून घ्यायचा आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा आहे. बघू शकतो चटणीला आताच एवढा छान कलर आलेला आहे. यात आपण कुठलाही फूड कलर वगैरे टाकलेला नाही आहे, तरी किती सुंदर कलर आलेला आहे. आणि तुम्हाला जर अजून डार्क, एकदम डार्क लाल हवी असेल तर तुम्ही थोडासा फूड कलर टाकू शकता. ते मी ही नॅचरल बनवली आहे. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. पण हॉटेलमध्ये फूड कलर टाकतात त्यामुळे त्यांची चटणी फारच लाल दिसते. आता ह्या स्टेजवर तुम्हाला अशी ठेवायची तर अशी ठेवा.
फूड कलर टाकायचा असेल तर रेड फूड कलर टाकून आणि तुम्ही ही चटणी बनवू शकता ते. आणि जर थोडी पातळ हवी असेल तर यात अर्धा ग्लास गरम पाणी करून ओतायचं आहे, थंड नाही. मोमो चटणी ही 2 प्रकारची असते, एक खूप घट्ट असते आणि एक पातळ पण असते. तर तुम्हाला घट्ट ठेवायची तर अशीच ठेवायची आहे आणि पातळ करायची तर अर्धा ग्लास ते पण पाण्याला चांगली उकळी येऊन आणि नंतर ते गरम पाणी यात ओतायचं आहे. कारण की आपण ही टिकाऊ करतोय तर गरम पाणी उकळून केलं त्यातले जर्म्स वगैरे सर्व निघून जातात. जरी फिल्टरचे असलं तरी गरम पाणी करूनच यात ओतायचं आहे. ही झाली मोमोज चटणी आपली तयार. आता लवकरच मी तुम्हाला समोस्याची पण चटणी सांगणार आहे, टिकाऊ कशी बनवून ठेवायची. आता ही 5 मिनिटं आपण शिजवून घ्यायची आहे. आता आपली चटणी होत आली फ्रेंड, तर त्यावेळेस 1 चमचा व्हाईट पेपर पावडर टाकून घ्यायची आहे. आणि आता ही अजून 1 मिनिटं फक्त होऊ द्यायची आहे. तर व्हाईट पेपर कालवल्यानंतर 1 मिनिटं आपण होऊ देणार आहोत. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. ही पूर्ण 1 मिनिटं आता शिजवून देऊ. ही झाली फ्रेंड आपली पूर्ण मोमोज चटणी, बघू शकतात. खूपच छान झालेली आहे, कलर वगैरे. आता इथे गॅस बंद करायचा. आणि समजा ही चटणी थंड झाल्यानंतर खूपच जर घट्ट झाली, तुम्हाला जेव्हा पण मोमोज वगैरे खायचे तर यात थोडं गरम पाणी टाकून आणि गरम करून घ्यायचे आहे. ही अशीच ठेवून द्यायची आहे, जास्त आता इथे पातळ करू नका. आता ही मस्त बरणीत, थंड झाली की बरणीत भरून ठेवणार आहे मी. तर कशी वाटली माझी फ्रेंड रेसिपी? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा आणि मस्त रहा.